आज सकाळी सकाळी मला इतकी ताजी आणि फ्रेश फुलं मिळालीत ना, आणि शेजारीच मंदिर आहे तर 5 मिनिटात दर्शन घेऊन आले. शरीराला जसं फ्रेश वाटण्यासाठी आंघोळ महत्वाची आहे ना, तसं मनाला फ्रेश वाटण्यासाठी 5 मिनिटं तरी नामस्मरण, देवपूजा, नाही तर देवाला जाऊन यायचं, ह्याची मला तरी खूप मदत होते. आज आमचे पप्पा आलेत गावावरनं. तर पप्पा म्हणजे माझ्या मिस्टरांचे वडील. तर त्यांना गावाकडं मोकळ्या वातावरणात शेतात राहण्याची सवय असल्यामुळं पुण्यात आलं ना की त्यांना एवढं बंदिस्त वाटतं ना, मग कुठं जायचं छान ठिकाणी. तर घराजवळच स्वामीनारायण मंदिर आहे, नरेगाव पुणे येथे स्वामीनारायण मंदिर आहे. तर इतका छान हिरवळ आहे, मंदिर परिसर एवढं छान प्रसन्न वाटतं ना. आणि हे बघा, आजोबा आल्यानंतर आमचा कॉन्फिडन्स हा एक वेगळ्याच लेवलला पोचलेला असतो. मी पप्पांना म्हणाले, आरू आता मोठी झाली, तिच्याकडे काही एवढं लक्ष द्यायला लागत नाही, पण त्यांचा काही जीव राहत नव्हता. हे बघा, मी पण आले व्हिडिओमध्ये, कधी नाही ते. तर आजोबा आल्यानंतर तुमच्याकडे पण असाच कॉन्फिडन्स हाय लेवलला जातो का? चला भेटू अशाच एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत